तर आता वाजले आहे सकाळी 9. तर हे बघू शकता मी फुलं वगैरे छान आणली आज, तुळशीचे पानं, फुलं, आणि आज मला 2-3 पानं बेलाचे पण मिळाले आणि माझी पूजा पण झाली आहे. रोजपेक्षा आज माझे सगळेच कामं लवकर झाले. पूजा वगैरे पण मी लवकर आटपून घेतली. आणि हे जे मंदिर आहे मी आता हल्ली असं वर ठेवलेलं आहे, नाहीतर आधी माझं मंदिर ना खालीच होतं. माझ्या मुलामुळे मला हे मंदिर वर ठेवावं लागलं. तर इथे बघू शकता हा ना छान खेळत आहे आणि त्याचं पोट भरलेलं असलं, त्या झोप वगैरे पूर्ण झालेली असली का तो एकटा असा शांत खेळतो. आणि 2-3 दिवस झाले तोंडातून तिथर घेऊन ना चांगला म्हणजे घेत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात सगळे? सगळे मजेत असतील आणि मी पण मजेत आहे. तर आज आहे बुधवार आणि तारीख आहे 19 आणि 21 तारखेला आहे माझ्या मुलाचा बड्डे. तर सर्वांनी त्याला विश करायचं 21 तारखेला. आणि सोबतच हे जे माझ्या मागची हे सगळी जे जागा आहे हे तर कसं कोणाला सांगायची गरजच नाही आहे की मी सध्या कोठे बसलेली आहे ते. मी तर माझ्या स्वयंपाकघरात बसलेली आहे. आणि हा जो पसारा दिसते आहे हा डायनिंगवरचा, हा मी कधीच आवरू शकत नाही, कारण मी म्हणजे एनी डे माझ्या डायनिंगवर असाच पसारा असते. आणि आमची मॉड्युलर किचन नाही आहे, साधी किचन आहे, त्याच्यामुळं हे असे ताटं वगैरे हे सगळे असे राहतातच. तर आता वाजले आहे सकाळचे 10 आणि माझे सगळे कामं आटोपलेले आहे. बाकी कपडे धुवायचे बाकी आहे, तर ते मी आरामात धुणार आहे नंतर. आता मला आधी चाय वगैरे घ्यायचा आहे. आणि मी खात आहे इथे करंजी. तर या करंज्या मी नागपंचमीला केलेल्या आहे, पण यात पिठीत थोडी साखर कमी झाली म्हणून एवढ्या काही टेस्टी नाही झाल्या. पण केल्या पण मी जास्त नव्हत्या, 10-12 वगैरे केल्या असेल, पण जेवढ्या केल्या तेवढ्या संपवत त्या लागणारच आहे. तर म्हणून रोज एक करंजी खाऊन मला संपून टाकायच्या आहे त्या करंज्या, कारण जास्त टेस्टी नाही झाल्या. त्यामुळं माझ्या मिस्टरांनी पण नाही खाल्ल्या आणि माझ्या मुलाला पण नाही आवडल्या, त्यामुळं त्या करंज्या सगळ्या मला संपवायच्या आहे. तर रोज एक खात असते मी माझे सगळे कामं वगैरे झाल्यावर. तुम्ही केल्या असेल तर तुम्ही पण खात जा, कारण आपण केल्या आपणच खायच्या. मी श्रीमू तिकडे करत आहे आणि श्रीमूपा इथे आहे. आणि इथे त्याने उलटी वगैरे केली आहे, मी आता साफ केली त्याची उलटी. अरे ते डोक्यावर पडते, लवकर इकडे ये, चल इकडे. हा तसा येणार नाही आहे. अरे बापरे. तर हा आहे माझा मुलगा. हा आहे माझा मुलगा. मला मुलगी पाहिजे होती पण मुलगा झाला, जाऊ द्या. सध्या त्याला मी इथे अशी मांडीवर घेऊन बसलेली आहे. माझे पण सगळे कामं आज लवकर झाल्यामुळे मला पण आज खूप जास्त वेळ मिळालेला आहे. आणि याच्यावर ना खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं. हा ना लगेच कुठे पण घुसून जातो, काही तोंडात टाकायची वगैरे पण भीती असते. तर आता ना सध्या त्याचे आंघोळ वगैरे व्हायची आहे. आज आमच्याकडे थोडं जास्त आभाळ आहे, तर आज मी तिची आंघोळ पण करून देणार नाही आहे. आणि नंतर याला मी अशी बसवून तिकडे गेली होती, तर हा असा बसतो, पण असा बसल्याच्या नंतर याला ना टोंगड्यावर येत आहेत आणि हा स्वतःवरून असा झोपत पण नाही. तर जोपर्यंत आपण त्याला झोपत नाही तोपर्यंत तर ना बसून ना तिची पाठ दुखते की काय माहिती काय होते. तर मग थोडा वेळ झाला की ना तो म्हणजे रडायला लागतो. आता पण किती रडत आहे पहा. लहान मुलासोबतचं असं रुटीन तुम्हाला कोणच नसून दाखवलं. हे पहा, आता वाजले 11, 11:30 वाजले. आणि आता माझा मुलगा पहा, मी तुम्हाला याला पण मी नाश्ता वगैरे केलेला आहे आणि माझा मिस्टरांचा पण नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. तर लहान मुलांसोबतचं हे असं रुटीन असते की माझा मुलगा ना एकटा तर बिलकुल झोपत नाही आहे, त्याला घेऊन झोपावं लागते आणि त्याच्याबरोबर मला पण झोपावं लागते. सकाळ झाली, उठलं आपलं पटापट 5-6 जे कामं असतात आपले रुटीनवाले ते कामं केले की बस.
याला जेव्हा जेव्हा झोप येते तेव्हा तेव्हा मला झोपा लागते ना. मग वजन नाही वाढणार तर काय, मी नाश्ता झोप, नाश्ता झोप, नाश्ता झोप, नाश्ता झोप. आता इथे हा खेळत आहे आणि खेळता खेळता झोपणार आहे. कारण नाश्ता माझा पण झालेला आहे. तो झोपते की नाही झोपत मला माहीत नाही. त्याला पण झोपून राहिली, पण मी तर त्याला झोपवता झोपवता नक्की झोपून घेईन असं मला वाटतं. बाय बाय. तर इथे मी बनवत आहे हे होममेड नूडल्स. होममेड नूडल्स म्हणजे पूर्णतः होममेड आहे. हे मी घरी बनवलेले आहे. याचा आटा मी घरीच तयार केला होता आणि नंतर मग ते त्या शेवड्याच्या मशीनमधून काढून आणलेले आहे. आणि त्यात टाकासाठी हे पत्ताकोबी, शिमला मिरची आणि गाजर हे असं सगळं कट करून घेतलेलं आहे. बघू शकता मी टोमॅटो आणि कांदा पण कट करून घेतलेला आहे. आणि ही जे कढई आहे हे थोडीशी काळी झालेली आहे, त्याला इग्नोर करा. कारण की ती किती काही स्वच्छ केली तरी ना ती निघत नाही, ते काळीच असते. आणि यात मी टाकणार आहे तेल. आता मी ना कशात पण थोडं तेल आहे ना जास्त टाकत असते, कारण मग थोडंसं जास्त तेल खायची सवय पडली आहे. त्यानं पण माझं वजन वाढू शकतं. मोहरी, जिरो, आणि त्यात मी टाकणार आहे टोमॅटो सॉस आणि हा पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयोनीज पण टाकणार आहे थोडंसं. हा कांदा एकदम जास्त फ्राय नाही करणार आहे, असा हलकासा थोडासा करणार आहे फ्राय. आणि त्यात लगेच टाकून घेणार आहे गाजर आणि शिमला मिरची. कारण ह्या भाज्या थोड्या ना अशा कच्च्या कच्च्याच चांगल्या लागतात खायसाठी. आणि यात अंड पण चांगलं लागते. हा अख्खा एक मोठा टोमॅटो मी टाकलेला आहे यात, कारण आपले नूडल्स पण खूप जास्त आहे ना. आणि ॲज इथे टाकून घेणार आहे मी जेवढं मला पाहिजे आहे मीठ, ते सगळं मीठ मी टाकून घेणार आहे. आता नंतर मी टाकणार नाही आहे मग. आणि यात पत्ताकोबी. मला वाटते हे थोडंसं जास्त होणार आहे, म्हणून मला दुसरा पण सराट्याची गरज पडणार आहे, म्हणून मी घेऊन घेतलेला माझ्या हातात. आणि आता याच्यात टाकून घेणार आहे मी सॉसेस. हा टाकला पिझ्झा पास्ता सॉस, मेयोनीज थोडं संपत आलेलं आहे, थोडंसंच आहे.
आपला टोमॅटो सॉस, आणि सोबतच थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि बस त्याला करायचं मिक्स. आता खूप जास्त गरम झालं आणि आता टाकून घ्यायच्या ह्या आपल्या नूडल्स. पाय किती छान मोकळ्या झालेल्या आहे, कारण मी यात थंड पाणी पण टाकलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले नूडल्स किती छान तयार झालेले आहे आणि पूर्ण मोकळे आणि यात कोणताच एक्स्ट्राचा मसाला वगैरे काहीच टाकलेला नाही आहे. मॅगी नूडल्स बाहेरचे दिल्यापेक्षा हे खूप चांगलं ऑप्शन आहे. एवढ्या टेस्टी झालेल्या आहे.